वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गाईज. सगळ्यात आधी तर माझा व्हिडिओला लाईक नक्कीच करा, कारण की हा ब्लॉग खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण की आज मी चंद्रपूरला राहते, तर तिथून आम्ही गोवाला कसे जाणार आहोत तर ते सांगणार. तर मी पहिलं बसस्टँडमध्ये पोचले आणि तिथे इतकी गर्दी आणि गरमी तर खूपच. आणि तिथून आम्ही निघालो का लगेच बस पकडलं. तिथं बस घेऊन जागा बरं झालं की सीट वगैरे मिळाली, नाहीतर काही खरं नव्हतं होत. तर सीट वगैरे मिळाली. मग त्याच्यानंतर आम्ही नागपूरला पोचलो आणि तिथं रहाटे कॉलनीमध्ये उतरावं लागते आपल्याला. तर तिथून उतरलं का मग तिथून ॲटो करावं लागते आपल्याला. मग तिथे 20 रुपये घेते ॲटोवाले का लगेच मग तिथं अजनी स्टेशन असते, तिथं जायचं. तिथं घेऊन बसलं का बस. मग रेल्वेपासून आपल्याला काही नाही तर आपल्याला इथं पोचावं लागते माणगावमध्ये, माणगाव रेल्वे स्टेशन. तर आमचा दिवस पुरा इथंच गेला रेल्वेमध्ये. आणि इथं खाण्याची वांदे खूपच येते आणि इथं 5 मिनिटसुद्धा ट्रेन थांबत नव्हती, काही नाही. म्हणजे पाणी घ्यायला गेलं तर काही खरं नव्हतं. तर पाणी आम्हाला विकत घ्यावं लागत होतं, 20 रुपयाची बॉटल असो. पण नंतर संध्याकाळी जेवण मिळत होता, इतका बकवास जेवण होता. आई जी सांगते ना ते तसंच करायचं यार, म्हणजे 2 पोळी एक्स्ट्रा ठेवायचं. पण इथं रेल्वेमध्ये जेवण अजिबात घ्यायचं नाही. 130 रुपयाची प्लेट भलेही असन, पोट नाही भरत, काही नाही. उलटं ते खाऊन उलटं तब्येत खराब होते. तर अजिबात खाऊ नका प्लीज. आई जे म्हणते तसंच ऐका, कारण की आईशिवाय काही नाही रे बाबा. कारण की आईला जितकं माहीत असते, एक्सपिरियन्स असते कसं राहायचं कसं नाही, काका घेऊन जावं लागते ते सगळं. आणि मी रेल्वेमध्ये फर्स्ट टाईम इथं वरतं झोपली आणि का मस्त झोप लागली, एक नंबर. आणि संध्याकाळी थंडी मस्त वाटत होती. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.